इंडियन बिल्डर्स असोसिएशन नाशिक यांच्या वतीने येत्या सिंहस्थात कंत्राटदारांची बिले प्रलंबित आणि स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य देण्याबाबत आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध बाबींमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आमची बिले प्रलंबित आहेत। आम्ही तुम्हाला वारंवार लेखी विनंती केली आहे, परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही। कंत्राटदारांचा संयम सुटत चालला आहे आणि ते आर्थिक संकटात सापडले आहेत। येणाऱ्या सिंहस्थात स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य देण्याची विनंती। आम्ही तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या सिंहस्थातील विकास कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य दिलं पाहिजे। यामुळे स्थानिक कंत्राटदारांना रोजगार मिळेलच, शिवाय परिसराच्या विकासातही मदत होईल। ठेकेदारांच्या समस्या, बिले न भरणे, कंत्राटदारांना त्यांची बिले दिली जात नाहीत, ज्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत। यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज। कंत्राटदारांनी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार वाढला आहे। आत्महत्येची धमकी। काही कंत्राटदारांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे। फसव्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। फसव्या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतो देणार नाही? अरे लाडकी बहीण योजना आणून शासनाने लाडकी बहीण योजना आणून जे काही आज बहिणींवरती जी कृपादृष्टी दाखवत आहे, जी बहिणींना जे दाजी त्यांचे लाडके दाजी कमवून आणून बहिणींना खुश ठेवत होते घरी, अशा दाजींना इथे एक बाजूला वेटीस धरायचं आणि लाडक्या बहिणींना लाच दाखवून, आमिष दाखवून जे काही त्यांना खुश करून मतांसाठी ते जे काही प्रयत्न करत आहे, यामुळे आज जे काही घडी विस्कटलेली आहे, त्या घडी विस्कटल्यामुळे जो लाडका दाजी आहे त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। आज एक बाजूला लाडका दाजी आत्महत्या करतोय आणि एक बाजूला तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये देताय, म्हणजे तुम्ही एक प्रकारे बहिणीचं कुंकू पुसत आहात। जर ठेकेदार आत्महत्या करतोय तर तो तुमचा दाजी आहे आणि ती लाडकी बहीण असल्यामुळे ते बहिणीचं कुंकू पुसलं जात आहे, तो आत्महत्या करतोय। तेव्हा कृपया ठेकेदारांकडनं, आमच्या सगळ्यांकडनं सरकारला एकच सांगणं आहे, आता आमच्या डोक्याच्या वर झालेला आहे या गोष्टी। आता तुम्ही वेळीच आम्हाला जर आमचा निधी दिला नाही तर आम्ही सगळे तुमच्या बहिणींसकट आम्ही आझाद मैदानावरती येऊन बिराड मोर्चा घेऊन येणार आहोत। ही विनंती सरकारला लास्ट आम्ही करतोय, नाही झालं तर तिथे आम्ही बिराड मोर्चा करतो। आमचं हे 3 दिवस चालणार आहे। आज आम्ही शांततेत आहे, उद्या आम्ही हा गेट बंद करून टाकू। प्रशासनाला सुद्धा मध्ये काम करण्याची जरूरत नाही, ठेकेदारच नाही तर हे काय काम करणार आहे, कुठला कागद फिरवणार आहे? आणि आम्ही नसलो तर यांना घरी काय कपडे सुद्धा घेता येणार नाही, अशी यांची वाईट परिस्थिती आहे। आणि उद्या गेट बंद करणार आणि परवा आम्ही आत्मदान करणार आहे सगळे। हे आंदोलन करायची वेळ का आली आहे शासनाने बघायला पाहिजे। आणि हे सगळीकडे असं पसरवलं जातं की ठेकेदारांचं आंदोलन आहे, हे सर्वसामान्य लोकांचं आंदोलन आहे। ठेकेदार जेव्हा एखादं काम घेतो त्याच्यापासून त्याचा स्ट्रगल चालू होतो। स्टील घ्यायचं असेल आज तर त्याला इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं, स्टील सिमेंट घ्यायचं असेल इमिजिएटली पेमेंट द्यावं लागतं। आणि ठेकेदार नाही, ठेकेदारवर सर्वसामान्य मजूर पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यांची उपासमार होते। आणि विकास करायचा म्हणजे कुणाच्या जीवावर करायचा हा सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे। ठेकेदाराला पुढे करून त्याच्या नावाने कामं करून घेऊन आणि उद्घाटनाच्या फिती कापून सरकारचा कधीच विकास होऊ शकत नाही। तर हे आंदोलन बिल्डर असोसिएशन स्टेट लेवलला हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे आणि हे आंदोलन आता इमिजिएटली नाही झालेलं आहे, 5 वर्षापासून बिलं पेंडिंग आहेत आणि सगळ्यांचे शेवटी ठेकेदाराचा संयम आता तुटलेला आहे। आंदोलन करताना सगळे काम धंदे सोडून इथे आंदोलन करत आहेत। याचं काय आता सरकारने ते
जोपर्यंत ते देयक देत नाही तोपर्यंत कामं पण पुढे होऊ शकत नाही. कर्जबाजारी होऊन किती ठेकेदार होणार आहे. त्याच्यामुळे ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने सगळेजण आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन इथे न होता महाराष्ट्रभर होतंय. तर त्याची सरकारने निश्चित नोंद घ्यायला पाहिजे. आणि आता पुढे आम्ही ठेकेदार 95,000 करोडचे लाखो खूप शेकडो ठेकेदार आहेत. 5 लाख सगळे ठेकेदार ज्या ठेकेदारांनी कामं घेतल्या ते सगळे नोंदणीकृतच आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 95,000 करोडची कामं पेमेंट बाकी आहेत. आणि पेमेंट अचानक नाहीये, थोडे थोडे साचलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट नावीन कामं येत आहेत. आता वास्तविक पाहता आम्ही हे आंदोलन नाशिक करताना त्याला पार्श्वभूमी अशी की कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. नाशिक कॉन्ट्रॅक्टरला किती लोकांना आपण कुंभमेळ्याचं काम दिलेलं आहे. एका बाजूला एक असा नारा होतो की वोकल फॉर लोकल आणि नाशिकच्याच कॉन्ट्रॅक्टरला काम मिळत नाही. दुसरा मुद्दा क्लबिंग टेंडरचा, जो क्लब टेंडरचा विषय जो आहे, हे सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. ए दर्जाचे आहेत, बी दर्जाचे आहेत, सी दर्जाचे आहेत, छोट्यापासून मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. या सगळ्यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार कामं द्यायला पाहिजे. काम क्लबिंग केलं तर एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम जातं आणि बाकीच्या कामगारांना कॉन्ट्रॅक्टरने करायचं काय हा फार मोठा प्रश्न पडतो. म्हणून आमची मागणी आहे की क्लबिंग न करता सगळ्यांना, आणि नाशिकमध्ये काम करणारे लोक त्या पात्रतेचे लोक आहेत, नाहीयेत असं नाही, आहेत. खूप कॉन्ट्रॅक्टरने नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे कामं केलेले आहेत. तर क्लबिंग न करता सगळ्यांना कामं द्यावी. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे ठेकेदार आहेत ज्यांचे 90,000 कोटी रुपये बिल ज्या महायुती सरकारने थकवले आणि त्यांच्यावर अन्याय करतात, त्यासाठी मी यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, आपण सत्तेवर चोरीच्या मतांवर निवडून आलात, खोट्यापणाने निवडून आलात, आता इथं खोट्यापणा करतात. अरे जे ठेकेदार आपल्या माई बहिणींचे सोनं नाणं विकून कर्ज काढून आणि आपले व्यवसाय करतात, 90,000 कोटी रुपयाचे कामं आपल्याकडे केलेत आणि तुम्ही त्यांना पेमेंट देत नाही. दुसरीकडे सांगतात लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीला तुम्ही फसवतात. 2100 रुपये कबूल केले, 1500 रुपये दिले आणि ते पण याच्या खात्यातून काढ, त्याच्या खात्यातून काढ, त्याच्या खात्यातून काढ. आणि 9,35,000 कोटी रुपये तुमच्यावर महाराष्ट्रावर तुम्ही कर्ज करून ठेवलं आणि दररोज सांगतात सुजलाम महाराष्ट्र, सुफलाम महाराष्ट्र. किती खोटे लोक आहे तुम्ही, कोणीच बोलायला नाहीये. तुमच्या जर बोलला का त्याला लगेच, बरं तुम्ही या ठेकेदाराला काय फुकट कामं दिले का ते सांगते नाही बिचारे. पहिले 10-15% पैसे तुम्ही काढून घेता त्यांच्याकडून, पैसे काढून घेतात. पहिली प्रमा काढायच्या आधी पैसे. बरं तुम्हाला एक ठिकाणी पैसे द्यायचे का? तुमचे 10%, इकडचे PWD इरिगेशन ते जेवढे अधिकारी यांचे वेगळे, 20% तुम्हाला वाटायचे आणि त्या बिचाऱ्याने काय काम करायचं. 5 वर्ष झाले तुम्ही त्यांना पैसे देत नाही, तुमचा निषेध करा तर. आणि 90,000 कोटी रुपये कशाला म्हणतात. समाधानाची मागणी. कंत्राटदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला तात्काळ पावले उचलण्याची विनंती करतो. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार कराल आणि कंत्राटदारांना दिलासा द्याल. MB न्यूज, नाशिक.